नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। उरण तालुक्यातील गव्हाण येथे आयोजित यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूल शेलघर गव्हाणच्या स्नेह संमेलनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला उरणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। यावेळी बोलताना त्यांनी महेंद्र शेठ घरत यांच्या कार्याचा गौरव करत म्हटले की उलवे नोट झपाट्याने विकसित होत असताना श्रीमंतीसाठी अनेक शाळा उपलब्ध आहेत, मात्र गरिबांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा चालवणारे महेंद्र शेठ घरत हे खऱ्या अर्थाने बहुआयामी नेतृत्व ठरले आहेत। त्यांनी मला नगराध्यक्ष पदासाठी उभे राहण्यास प्रोत्साहन दिले, पाठबळ दिले आणि खंबीर साथ दिल्यामुळेच मी उरणची नगराध्यक्षा होऊ शकले। माझ्या पाठीशी मोठ्या भावासारखे उभे राहिलेले महेंद्र शेठ घरत यांचा मला अभिमान आहे, असे त्यांनी नमूद केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र शेठ घरत होते। त्यांनी सांगितले की आईच्या नावाने स्थापन केलेल्या या शैक्षणिक संस्थेत गरीब विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे हा उद्देश आहे। येत्या काळात शाळेची भव्य इमारत उभी राहील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला। तसेच उरणला भावनाताई घाणेकर यांच्या रूपाने डॅशिंग नेतृत्व मिळाले असून चाणक्य नीतीने त्यांना पुढे केले, परंतु त्या स्वतःच्या जोरावर लढल्या आणि जिंकल्या असे ते म्हणाले। या कार्यक्रमाला सोनाली रियालिटीचे डायरेक्टर मयुरेश चौधरी, जासई जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मनीष पाटील, चिरनेर जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट अविनाश ठाकूर, गव्हाण पंचायत समिती सदस्य जिज्ञासा कोळी, पामेचा ग्रुपचे डायरेक्टर कुणाल घरत, मनोज फडकर, ग्रामपंचायतीचे माजी सरपंच वसंत म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते। दिव्यांग पालकांच्या मुलांना शाळेच्या फी मध्ये 50% सवलत देण्याचा उपक्रम शाळेमध्ये घरत यांनी राबवला आहे। याबद्दल अंध बांधव अशोक कोळी यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी 15 गाणी सादर केली। त्या तालावर चिमुकल्यांनी सुंदर नृत्य सादर करत आपल्या कलागुणांनी रसिकांची मने जिंकली। विशेषतः कोळी गीतांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली। यावेळी शाळेचे चेअरमन के.डी. कोळी यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। शाळेच्या प्राचार्या सपना लाड यांनी प्रास्ताविक केले। सूत्रसंचालन शीतल पारिंगे आणि मयुरी पाटील यांनी केले। शाळेच्या सर्व शिक्षक वृंद व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे स्नेह संमेलन अत्यंत यशस्वी ठरले। हीच आहे शिक्षण, समाजसेवा आणि नेतृत्व यांचा सुंदर संगम दाखवणारी प्रेरणादायी कहाणी। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड।